10 कोटी वृक्ष लागवड करणार ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली। याआधी सुद्धा तुम्ही केली होती, पण ती याआधी तुम्ही सुद्धा अशी मागणी केली होती, पण ती वादग्रस्त ठरली होती। तर आता वन विभागाला प्रश्न पडलाय की ही 10 कोटी वृक्ष लागवड नेमकी कधी करायची, याबद्दल काय? नाही, साधारणतः वृक्ष लावण्याचा कार्यक्रम दरवर्षी केला पाहिजे आणि वृक्ष लावण्याचा कार्यक्रम सरकारच्या ऐवजी हा विविध विभागाचा जनतेचा व्हावा याची काळजी घेतली पाहिजे। आणि याच दृष्टीने आम्ही सुद्धा वन विभागाच्या माध्यमातून वृक्ष लावण्याच्या ऐवजी या वनप्रेमी ज्यांना वृक्ष प्रेम आहे अशा माध्यमातून वृक्ष लावण्याची व्यवस्था आम्ही केली, ज्याचा परिणाम हा फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया जी भारत सरकारची वन विकसित केल्यावर मोजण्याची जी व्यवस्था आहे त्यामध्ये देशात महाराष्ट्र 2550 स्क्वेअर किलोमीटरचं ग्रीन कव्हर महाराष्ट्रात वाढलं, जे वनाच्या बाहेर वाढलं आणि त्याला नंबर 1 महाराष्ट्राला प्राप्त झाला। मला वाटतं की जे आम्ही केलं तेच पुढे चाललं पाहिजे। यासोबतच आज कृषी दिन आहे, पण शेतकरी कुठेतरी अनेक समस्यांनी ग्रासलेला दिसतो, याबाबत काय सांगता? नाही, असं आहे की काँग्रेसनी जे राज्य केलं ते कृषी प्रधान अर्थव्यवस्था भाषणात मांडली, पण भांडवलदारी अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन दिलं आणि म्हणून हा परिणाम झाला। माननीय मोदीजींच्या नेतृत्वात टप्प्याटप्प्याने यामध्ये बदल होतोय आणि मला विश्वास आहे येणाऱ्या 5-7 वर्षामध्ये निश्चितपणे आपण जे अगोदर म्हणायचो की उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, आता ते उलट झालं आहे, तर त्याच्यामध्ये काही बदल निश्चित होईल। महाराष्ट्राच्या बळीराजाचे प्रश्न अधिवेशनात मांडणं हा गुन्हा आहे का? कारण आता सध्या नाना पटोले यांचं निलंबन केलंय, यावर नाही, प्रश्न मांडणं गुन्हा नाही आहे, पण दंड हाती घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहे का? प्रश्न चर्चेतून सुटतात, तर्कसंगत मांडणीतून सुटतात। उद्या तुम्ही हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसनी काय केलं शेतकऱ्यांसाठी, कर्नाटकमध्ये आत्महत्या होत आहे शेतकऱ्यांच्या, तिथं काय करताय, तेलंगणामध्ये काय करताय, हे विषय मांडून प्रश्न सुटतील। राजदंड घेऊन जर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत असतील तर हा राजदंड रथयात्रा काढून फिरवू महाराष्ट्रात, प्रत्येकाला उचलण्याची अनुमती देऊ, असं होतं का? आता हे जर आपल्या लक्षात येत नसेल, ती जखम पायाला आणि पट्टी डोक्याला, आणि स्वतः ते विधानसभेचे आमचे अध्यक्ष राहिले आहे, तर विधानसभेची काही सभ्यता आहे, विधानसभेची काही संस्कृती आहे, काही शिष्टाचार आहे, ते सोडून राजदंड उचलला म्हणून प्रश्न सुटणार आहे का? मला वाटतं माझे मित्र आहे, व्यक्तिगत भेटीत मी त्यांना निश्चित सांगेन, माझे चांगले मित्र आहे, चांगले नेते आहे, त्यांना मी निश्चित सांगेन की असं पुन्हा करू नका। तर आपण पाहिलं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांविषयी प्रश्न उपस्थित करणं हा गुन्हा नसल्याचं म्हटलंय, पण यासोबतच कुठेतरी काही नियमावली नेते मंडळींनी सुद्धा मान्य केली पाहिजे आणि त्यानुसारच प्रश्न उपस्थित केलं पाहिजे, असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलंय। कॅमेरा पर्सन अनिकेतसह किशोरी घावेटवाडी, टाइम महाराष्ट्र, विधान भवन, मुंबई।